आताची एक अत्यंत ताजी अपडेट पाहतोय। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक आज नाशिकमध्ये आलंय आणि बैठक घेऊन प्रकरणाची ते सविस्तर माहिती घेणार आहेत। टीसीएस कंपनीला महिला आयोगाचे सदस्य जे ते भेट देताना पाहायला मिळत आहेत। 4 सदस्य यांचं हे पथक आहे आणि आज प्रत्यक्ष घटनास्थळाची ते पाहणी करणार आहेत। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, कसा असणार आहे आज दिवसभर याचा त्यांचं वेळापत्रक? काही वेळापूर्वीच राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिक शहरात बैठक घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेणार आहे। 4 सदस्यीय पथक असणार असून एक घटनास्थळी जाऊन देखील पाहणी करणार आहे। तसंच टीसीएस कंपनीमध्ये जाऊन देखील सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। या 4 सदस्यीय पथकामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकात निवृत्त पोलीस संचालक BK सिंह हे देखील आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। ही बैठक संपल्यानंतर घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष या ठिकाणाचा आढावा येणार आहे। नाशिकमध्ये टीसीएसचं प्रकरण असेल, अशोक खरात याचं प्रकरण असेल, हे ताजे प्रकरण असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आता राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात येणार आहे। अर्थातच राहुल, पाहावं लागेल की राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक आज कुणाकुणाशी बातचीत करतंय आणि कशा पद्धतीनं माहिती घेऊन पुढे अहवाल सादर होतोय। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।